नमस्कार. तर मी तुमची आगरी नायिका संध्या वैती. तर आपल्या या नवीन सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्या या नवीन सिरीजचं नाव आहे भ्रमे. तर आपल्यासोबत आहेत सारिका मगर. त्यांच्यासोबत त्यांची जी रिअल घटना झालेल्या आहेत, तर त्यांची ती रिअल घटना ते आपल्या शो मार्फत आपल्याला सांगायला आलेले आहेत. तर चला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया त्यांच्यासोबत दैविक आणि हॉरर घटना त्यांची सोबत काय झालेले आहे त्यांच्याचकडून आपण ऐकून घेऊया. तर सारिका, तर आम्हाला सांगा तुमच्या सोबत काय असं दैविक आणि हॉरर घटना झालेल्या आहेत. नमस्कार, मी सारिका. मी आज आलेले आहे संध्या वैती यांच्या भ्रमित सिरीज पॉडकास्टमध्ये. आणि आज मी माझ्या जीवनातल्या काही गोष्टी आहेत, ज्या अपरिचित गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. माझे म्हणजे जे अनुभव आलेले आहेत आयुष्यात माझ्या, म्हणजे त्यांना आपण नक्कीच निगेटिव्ह एक्सपिरियन्स बोलू शकतो. अच्छा. आणि ते इतके भयानक होते की आतापर्यंत ते माझ्या डोक्यात आहेत, ते मी विसरू नाही शकत कधीच. लहानपणाची गोष्ट आहे, म्हणजे त्या दरम्यान 91 त्या दरम्यानची गोष्ट आहे. 92 म्हणजे किती वर्षाची होतीस मग? तेव्हा मी असणार 3-4 वर्षांची किंवा 5-1 वर्षांची. आणि त्या दरम्यान आम्ही जेथे राहिला होतो तो जंगलचा भाग होता, म्हणजे पूर्ण डोंगराळ भाग, जंगल एरिया असं होतं. आणि तितकी लोकवस्ती नव्हती तिकडे त्या दरम्यान तरी. आणि असे मर्डरी वगैरे करायची लोक, म्हणजे संध्याकाळ झाली तर आपण बाहेर पडू शकत नव्हतो. मुंबईत असलो तरी सुद्धा त्या दरम्यानची गोष्ट. त्या टायमाला झाड वगैरे भरपूर होते त्याच्यामुळे. हो, रस्ते नव्हते, बिल्डिंग नव्हते. हो, त्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि असं की म्हणजे लहान होती मी, आणि तर त्यांना मी म्हणजे नातेवाईक म्हणा किंवा एक नातं होतं त्यांच्याशी, मानलेलं नातं. आपण शेजारी असतो तर शेजाऱ्यांबरोबर, हो, पण ते अगदी घरासारखे होते आमच्या. आणि नवरा बायको होते ते, त्यांना मुलं नव्हती. तर मुलं नसल्यामुळे ते एकटेच असायचे, आणि तेव्हा जास्त लोक पण राहायला नव्हते आसपास. तर ते म्हणजे आमच्याशी चांगली ओळख होती त्यांची, घरच्यासारखं येणं जाणं. तर ते मला ना स्वतःची मुलगीच समजायची, मुलीप्रमाणे खूप जीव लावायची मला, खूप. आणि असं होतं की मीही त्यांना तितकीच म्हणजे जीव लावायची, मीही राहू शकत नव्हते त्यांच्याशिवाय. तर ते म्हणजे सतत माझ्यासोबत खेळणं, माझ्यासाठी काहीतरी गोष्टी आणणं, खायला आणणं, असे जीव लावायचे. आणि एकदा असं झालं की ते एक्सपायर झाले. आणि या गोष्टीचा मला काहीच म्हणजे माहीतच नव्हतं, कोणी सांगितलंच नाही म्हणून. आणि लहान असल्यामुळे मग सर्व बोलले की नाही, तिच्यापर्यंत नाही आपण कळून द्यायचं. आणि त्यांची जी वाईफ होती, जी बायको होती, ती पण बोलली की नका सांगू तिला, नाहीतर ती खूप रडेल किंवा लहान मुलं आहे, धास्ती घेईल. या हेतूने त्यांनी मला कोणीच सांगितलं नाही. आणि त्या दरम्यान म्हणजे वडील 4-4, 8-8 दिवस गाडी घेऊन बाहेर असायचे. संध्याकाळची वेळ होती आणि आईने मला जेवायला दिलेलं, आणि आतल्या खोलीमध्ये एक दिवा लावलेला, कारण की लाईटही नव्हत्या त्या दरम्यान. आणि अंधारामध्ये बसून, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये बसून मी एकटीच जेवत होते. आणि अचानकपणे असं झालं की जो माणूस हयातच नाहीये तो माणूस माझ्या समोर येऊन बसला.
आणि मला काहीच माहित नसल्यामुळे मी एकदम आनंदामध्ये त्याला ओरडते, मामा कुठे गेलेलात तुम्ही? हा, कुठे गेलेलात? मी किती आठवण काढते तुमची, चला. आणि तो माणूस मला बोलतोय की बेटा मी तुला घ्यायलाच तर आलोय, मी तुलाच घ्यायला आलोय, चल 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 आपल्याला जायचंय. आणि मी ते जेवण सोडून मी त्यांच्यासोबत जायला रेडी झाली की हो मामा चला आपल्याला जायचंय ना, मी येते, मला भात नकोय, मला नाही जेवायचं. आणि हे सर्व माझ्या आईच्या कानावर गेलं. म्हणजे ती दुसऱ्या रूम मध्ये झोपलेली, तिने ऐकलं ही कोणाशी बोलते, घरात तर कोणीच नाहीये आणि आतल्या घरात तर मी एकटीच होती अंधारामध्ये दिवा लावून. आणि ती गोंधळून उठली, कोणाशी बोलते आतमध्ये. ती धावत आली माझ्याकडे की अगं काय, कोणाशी बोलतेस, काय झालं? आणि मी लागली रडायला, मामा आलाय ना, मला जायचंय त्याच्यासोबत, मम्मी मामा आलाय मला घ्यायला, मी चालले त्याच्यासोबत. आणि तोही मला म्हणजे तो तो बसलेलाच आहे माझ्या समोर आणि तो मला घेण्यासाठीच बसलाय तो. आणि ते आईला दिसत नाही, ते फक्त मला दिसत होते. ते आई गोंधळून गेली अगदी की हिला दिसतंय तरी काय, बोलते तरी कोणाशी. आईने मला उचललं आणि घराच्या बाहेर धाव घेतली तिने. आणि मग तसं बाहेर नेल्यावर मी आणखी जोरजोरात रडायला लागली की तू का मला जाऊन देत नाहीयेस, मामा घ्यायला आलाय ना मला, तू का सोडत नाहीयेस? नाही नाही मला जायचंय त्याच्यासोबत. कारण की इतके दिवस मी त्याला पाहिलेलं नव्हतं आणि मला असं वाटत होतं की हा मामा कुठे गेला होता आणि आता तो मला भेटण्यासाठी आलाय घरी, तर मला आई का त्याच्याशी भेटून देत नाही. माझी ती धडपड त्याच्याकडे जायची. आणि मग शेजाऱ्यांना आईने सांगितलं, शेजारी विचारलं का रडते ही, काय झालं? तर मग आईने सांगितलं की हिला अमुक अमुक दिसतोय म्हणून. तर मी बोलते हो मामा बसलाय ना घरात, मी चालले त्याच्यासोबत. मग आईला काहीच सुचत नव्हतं की नेमकं काय करायचं, कारण की जे मला दिसते ते त्यांनी बघितलं नव्हतं ना. आईला दिसतच नव्हतं की तो येऊन बसलाय, मला घेऊन जाणार आहे, माझ्याशी बोलतोय. तर आईला खूप टेन्शन आलं मी ज्या प्रकारे वागत होती. मग त्याच्यानंतर आईने मला शांत केलं. ठीक आहे बोलली, बस थोडा वेळ शांत बस म्हणून. पण माझं रडणं थांबत नव्हतं कारण की मला त्यांच्यासोबतच जायचं होतं आणि ते सुद्धा मला घ्यायलाच आले होते. आणि असं झालं की दुसऱ्या दिवशी ती रात्र कशी तरी काढली. आईची तर हिंमतच होत नव्हती की घरात पुन्हा मला घेऊन जायची त्या. आणि मग शेजाऱ्यांकडे ती पूर्ण रात्र आम्ही राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी मी आजारी पडली की डॉक्टरांकडेही शब्द नव्हता की त्याचं रिझन काय सांगतील ते, का आजारी. आणि मला तर त्या गोष्टी म्हणजे माझ्यासाठी तर अगदी ते भयानक प्रकारच म्हणणार आपण की मला माहीतच नव्हते काय घडते. आणि इतकी लहान असल्यामुळे मी ते एक्सप्रेस करू शकत नव्हते, मी सांगू शकत नव्हते कोणाला. आणि ते मेलेले आहेत हे मला कोणी सांगितलंच नव्हतं. जे मला दिसलं मी तेच खरं मानत होते.